ग्रामपंचायत त्यावेळेस आमची ती दुर्लक्ष जी मतदार यादी ती तीच मुळात बिगर फोटोची मतदार यादी आली. बर. त्यावेळेस आमच्या ते काय डोक्यात आलं नाही ते काय किंवा ही बिगर फोटोची आली काय हे काय आम्ही आमच्या ह्याच्यात आपल्या इलेक्शनला सामोरं गेलो. आम्ही राष्ट्रवादीचा पॅनल झाला, बीजेपीचा सेपरेट पॅनल झाला. राष्ट्रवादीला लोकांचे सरपंच निवडून येणार आमचे राष्ट्रवादीचे एक उमेदवार राहिला, बीजेपीचा एक उमेदवार राहिला. त्यातून आता ही पहिली मतदार यादी बिगर फोटोची आल्यामुळे ती थोडं नंतर प्रॉब्लेम इलेक्शनची चुकली सगळी गणित सगळी चुकली आणि त्या काळात मी बोगस वोटिंग पण झाला असा बराच प्रकार घडला असा त्यात ऐकायला मिळते असं की बाबा बिगर फोटोची मतदार यादी असल्यामुळे डुप्लिकेट आधार कार्ड वगैरे तयार करून ते काय बोगस वोटिंग झाले ह्याच्यातून आमची राष्ट्रवादीचे फक्त 5 सीट निवडून आली. बीजेपीचे सरपंच आणि बाकीची 13 सीट असेल ते सगळे एवढं हे झालं आमच्या त्यावेळेस माझा अगदी 12 मतांनी पराभव झाला विशेष म्हणजे त्यावेळेस. म्हणजे एकंदरीतच जेडीपी पंचायत आणि 12 मतांनी पराभव झाला. आणि मला मी ज्यावेळेस काउंटिंगला होता आम्ही त्यामध्ये त्यावेळेस स्टार्टला मला सांगितलं की तू निवडून आलेला आहे. सुधीर बावनकुले 12 मतांनी निवडून आले आणि आम्ही बाहेर पडणार त्यावेळेला असं अचानक लगेच जस्ट मग तिसऱ्या मशीदच्या अधिकाऱ्याने सांगितलं नाही थांबा तुम्ही नाही आली, तुमच्या विरोधात 12 मतांनी निवडून आले. मग मी एकदम मला दाखवायचा तुम्ही मला पहिले 12 मध्ये डिक्लेअर केलं, तुम्ही असं काय म्हणताय. मला रिकाउंटिंग का तुम्ही रिकाउंटिंग घ्या म्हणलं. ते पण नाही तुम्ही तुमच्या जे मशीनवर असेल ना हे करणार पद्धती करत तुमच्या सहाय्य केले त्या रिकाउंटिंग का म्हणणार नाही.